नवनवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. निरोगी आयुष्याची सुरुवात आजच करा. आपण आणि आपले कुटुंब निरोगी व आनंदी राहावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. मधुमेह, BP, ताणतणाव आणि व्यसन या समस्या योग्य माहिती व जीवनशैली बदलांनी टाळता येऊ शकतात. पैसा, प्रतिष्ठा, यश हे सर्व तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा शरीर आणि मन साथ देतात. आरोग्य मार्गदर्शन, घरगुती उपाय, आयुर्वेदिक माहिती आणि आहार सल्ले मिळवण्यासाठी हॅपी लाईफ योगा, डाएट अँड नॅचरोपॅथीला जोडा. नात्यात सतत राग का येतो? 10 कारणं समजून घ्या. जोडीदार समजून घेईल, भांडणे टळतील. नात्यामध्ये वारंवार राग येणं हे केवळ स्वभावामुळे नसते, तर अनेक भावनिक आणि व्यावहारिक कारणं असू शकतात. नात्यात दुरावा निर्माण होण्यापूर्वी कारण समजून घ्यायला हवं. संवादाचा अभाव, जेव्हा तुम्ही नात्यातल्या गोष्टी स्पष्टपणे जोडीदाराला सांगू शकत नाही, तेव्हा ती घुसमट रागाच्या स्वरूपात बाहेर येते. त्याला किंवा तिला न सांगता समजायला हवं. ही अपेक्षा अनेकदा वादाचं कारण ठरते. अपेक्षांचं ओझं, जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणं, त्या पूर्ण न होणं यामुळे चिडचिड होते. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती तुमच्या मनासारखं वागेल असं नाही. जुन्या गोष्टी उकरून काढणं, भूतकाळातील चुका किंवा वाद वारंवार काढल्यामुळे मनात कडवटपणा राहतो. यामुळे सध्याच्या छोट्या गोष्टीवरही खूप मोठा राग येतो. आदर न मिळणं, जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा जोडीदार तुमच्या मताची किंमत करत नाही किंवा इतरांसमोर तुमचा अपमान करतो, तर मनात राग साचत राहतो. वेळेचा अभाव, कामाच्या व्यापात किंवा इतर कारणामुळे एकमेकांना पुरेसा वेळ न देणं यामुळे नात्यात दुर्लक्षित वाटू शकतं. संशय आणि आत्मविश्वास, नात्यात विश्वास नसेल तर प्रत्येक गोष्टी संशयानं पाहिलं जातं. यातून होणारी चौकशी आणि स्पष्टीकरण दोघांच्याही रागाला खतपाणी घालतात. घरगुती जबाबदाऱ्यांचे असमान वाटप, घरातील काम किंवा आर्थिक जबाबदाऱ्या केवळ एकाच व्यक्तीवर पडत असतील तर त्या व्यक्तीला थकवा किंवा मानसिक ताण येतो, जो रागाच्या स्वरूपात बाहेर येतो. तुलना करणं, आपल्या जोडीदाराची तुलना दुसऱ्याच्या जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी केल्यामुळे व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो. वैयक्तिक स्पेसचा अभाव, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असा थोडा वेळ हवा असतो. जेव्हा जोडीदार खूप जास्त पजेसिव्ह असतो किंवा सतत सोबत राहण्याचा आग्रह धरतो, तेव्हा नात्यावर त्याचा परिणाम होतो. तर बघा, ही 10 कारणं आहेत नात्यात राग का येतो, नातं का टिकत नाही. मी ही 10 कारणे सांगितलेली आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा सबस्क्राईब करायची गरज नाही. खूप खूप धन्यवाद.